मिरज शासकीय रुग्णालय बाळचोरी प्रकरणी समितीचा अहवाल सादर करण्यात दिरंगाई, गठीत केलेल्या समितीवर प्रश्नचिन्ह। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून 3 दिवसांचं बाळ चोरीला गेल्याची घटना घडली होती आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती आणि या घटनेमुळे शासकीय रुग्णालय प्रशासनातील सुरक्षा व्यवस्था तसेच स्टाफ कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे। 2 दिवस महिला शासकीय रुग्णालयात थांबून बाळ चोरी करून पसार झाली, त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला। या बाळाच्या चोरी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी 5 तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली आहे, पण गेले 2 दिवस झाले अद्याप समितीने अहवाल सादर केला नसल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांनी दिली आहे। अहवाल सादर करताना दिरंगाई होत असल्याने समितीच्या कारवाईवर प्रश्न निर्माण होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।